पाचोरा शहरात मनसुन्न करणारी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। मेंढपाळांच्या कोकरूंचा खोल्यात कत्लेआम करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास नवगजा पुलाच्या बाजूला असलेल्या उमिया मार्बल समोर उघडकीस आली आहे। पाचोरा शहरातील नवगजा पुलाच्या नदीथडीला अवतीभोवतीच चरणाऱ्या मेंढ्या इंडियन ऑइल पंपाच्या बाजूला असलेल्या उमिया मार्बल समोर येताच अचानक मृत पडू लागल्या। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रामभाऊ शहादू शिंगाडे राहणार तांबेवाडी यांच्या मालकीच्या या मेंढ्या ते स्वतः चारित होते। 102 मेंढ्यांचा कळप त्यातील मेंढ्या अचानक मृत पडत असतानाच मागून काही अज्ञात इसम भर रस्त्यांवर या मेंढ्यांचा गळा चिरताना दिसून आले। तर गळा चिरडलेल्या काही मेंढ्यांना हातोहात घेऊन ते पसार देखील झाले। मात्र ही घटना भर रस्त्यावर खुल्यावर होत असल्याचे पाहून सुज्ञ नागरिक थांबताच तेथून अज्ञातांनी पळ काढला। यात सुमारे 23 मेंढ्या या दगावल्या असून इतर मेंढ्यांवर घटनास्थळावरच तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे। पशुधन विकास अधिकारी पाचोरा डॉक्टर अंकुश धोंड, पशुधन विकास अधिकारी पाचोरा डॉक्टर ऋषिकेश बोरसे, पशुधन विकास अधिकारी राणीचे बांबरूड डॉक्टर नंदकिशोर पंचलिंगे हे घटनास्थळावर तड ठोकून उपचार करीत आहेत। पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत माहिती जाणून घेत उपचारासह कायदेशीर कारवाई व नियमानुसार योग्य ती मदत व नुकसान भरपाईसाठीची मदत करणार असल्याचे सांगितले। पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील व गणेश कुवर हे देखील घटनास्थळावर दाखल झाले। पाचोरा नगर परिषद व अग्निशमक दलाचे कर्मचारी अनिल बागुल, राजू भोसले, दीपक पाटील, फिरोज खान यांनी मदत कार्य सुरू केले आहे। तर विषबाधेतून मेंढ्या मृत पावत असतानाच अज्ञातांनी संधी साधून गळा चिरडून मेंढ्या चोरी केल्याचे बोलले जात होते। तर सदर चोरी केलेल्या मेंढ्या या देखील विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाऊन यांचे मांस खाणाऱ्यांना देखील विषबाधा होऊ शकण्याची दाट शक्यता पाचोरा तालुक्यात वर्तवल्याची चर्चा सुरू आहे। या कळपाचा मालक मेंढपाळ रामभाऊ हे पाचोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी पोहोचले असून पाचोरा पोलीस या घटनेकडे कशा स्वरूपाने पाहतात, मेंढपाळास कसा न्याय मिळवून देतात, गळा चिरडणाऱ्यांना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर शिक्षेस कसे पात्र ठरवितात, या सर्वच बाबींकडे पाचोरा वासियांचे लक्ष लागले आहे। तर या घटनेने मेंढपाळासह पाचोऱ्यातील नागरिक भयभीत झाले। भर दिवसा अशा कृतीने केल्या गेलेल्या कृत्यास पाहून काहींचा मोठ्या प्रमाणात थरकाप उडत होता। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। आता इथं 12 मेंढ्या मेलेल्या दिसत आहेत। एक मेंढी इथं जखमी आहे। आपले तालुका पशुवैद्यकीय अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांनी जे काही बाकीच्या मेंढ्या जिवंत असलेल्या आहेत त्यांच्यावर देखील जे लक्षणे दिसतात तर ते त्यांचा उपचार केलेला आहे आणि अजूनही जिवंत ज्या मेंढ्या आहेत त्याची पण तपासणी करून कोणाला पॉइझनिंगचे लक्षण आहे का काही त्याही सूचना आपण दिलेल्या आहेत। सध्या स्थितीमध्ये हे का घडलं, कशाने घडलं याची माहिती घेणं आवश्यक आहे। त्याच्याकरता संबंधित आपले जे मेंढपाल आहेत त्यांना पोलीस स्टेशनला पाठवतोय, अर्ज देतोय, त्यानंतर त्यांचा PM पण होईल आणि आमचे इथं तलाठी कर्मचारी देखील आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की याचा पंचनामा आपण करून घेतो आणि त्यांना जी काही शासन स्तरावर मदत देते त्याबाबत देखील आपण उचित कारवाई करू। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।